तर मंडळी आपण कोकणामधल्या एवढ्या सुंदर गावात आलोय का नाही. आता मी तुम्हाला थोडं जगवाहनं दाखवेल. तुम्ही बघा एवढं भारी प्लेस आहे ना. त्यांना सांगितलं नको 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 आणि हा इथं बघा हेल्मेटमध्ये पैसे आहे बघा. मी त्यांना म्हणतोय राव दादा नको. अरे किती दिलं ते. अरे 10 वर्षापूर्वी शेती कशी असायची कोकणात. अच्छा आपलं कोकण जपा. कोकण धोक्यामध्ये. मी अजून पण सांगतो खूप जास्त धोक्यामध्ये. आणि मलाही तुम्हाला सांगायचंच होतं. पाऊंडपेक्षा बोलत तरी चालेल. म्हणजे कोकण धोक्यामध्ये म्हणायचं. धोक्यामध्ये आहे. इकडे स्टेडियम झालं अच्छा क्रिकेटचं. ला 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 ला. मंडळी जाम पाऊस चालू झालाय आणि आपला जगूभाऊ लय भारी वाचलाय आज. म्हणजे देवाच्या कृपाने एवढा भारी वाचलाय का नाही सांगतो तुम्हाला. मी जस्ट ह्याला उचलायचं म्हटलं जो पाऊस आलाय ना. अरे गे रे अरे अरे दे लवकर. अरे दे रे आओ नको ऐका की. अरे दे रे आओ नको. अरे परत भेट होईल. हर हर महादेव मंडळी. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आपली हेअर राईडमध्ये कोकण कोस्टलच्या. आता सध्या आपण दापोलीपासून पाठीमागं 10 किलोमीटर आहे. म्हणजेच हरण्यामध्ये आता आपल्याला आज जायचं आहे आज दापोलीला. ठीक आहे. आजचा प्रवास आपला दापोली कल्ल्या साईडला आज चालू होणार आहे. तर ही बघा ही माझी पॅकिंग व्हायची अजून. आणि मला जे काल लागलं आहे का नाही हे आज दुखायला लागलं आहे. मला समजा ही दुखतं इथं. नंतर इथं सुजला आहे गुडगा. नंतर इकडे पण लागलं आहे थोडं. पण इकडलं काय एवढं टेन्शन नाही. हो का ही इथं पण लागलं. हे पण सुजलं आहे थोडं. ती लागलं आहे थोडं पण दुखतं आहे भयंकर नाही जास्त. त्यामुळं म्हणते डर की आगे जीत है तू चलते रे बस. तर त्यामुळे आता हे सगळं सामान आवरायचं आहे मला. सायकली आपल्या ठेवायचं आहे. नंतर पुढं निघायचं आहे. सगळी कपडे वाळले ते फक्त ही 2 पॅन्ट आहेत नाही 2 पॅन्ट राहिले ते फक्त वाळायच्या. बाकी सगळं ही बी वाळली रात्री. हे पण धुवून टाकलं. हे बी वाळला. सगळंच काम झालं रात्री. तर चला मी सगळं हे आवरतो मग आपण पुढं निघूया. मंडळी बघू शकता तुम्ही सगळी फुल पॅकिंग झालेली आहे आपली. बस आता इथनं निघायची वेळ आहे. आता आपली रामभा ही आपली रामभा ही जेव्हा सगळं सामान टाकू आणि मस्त आता निघूया दापोलीकडे. ठीक मित्रांनो माझ्याकडनं कपडे लई जास्त झालती आणि तुमचं वजन पण लय आहे. आणि एक 3-4 दिवस झालं दिवसा काय पाऊस आहे नाही. रोज रात्रीच्याला पाऊस येतो. त्यामुळे इकडं भयंकर अपदा होते या रात्रीच्याला टेंट लावायची. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर मी सर्वांना सांगितलं होतं की मी दापोलीमध्ये येणार नाही म्हणून. म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि आता इथून मी निघणार आहे. लगभग टाईम बघू द्या मला काय झालं. मला टाईम नाही. मोबाईल मला वाटलं मोबाईल विसरलो काय मी. 1 मिनिट थांबा. बापरे 8:46 टाईम झालेला आहे. आणि काका तिथं काकांनं मला लई मदत केली काल रात्री. खरं सांगतो 1 मिनटं दाखवतो तुम्हाला मी. हरणेकडं आलं ना कधी हरणेकडं तर इथं होमस्टे आहे बघा एक आविष्कार म्हणून केली. माझ्याकडून लई कमी पैसे घेतले आणि मला थांबण्यासाठी भेट दिला. तर माझ्यासाठी ती खूप जास्त भारी गोष्ट आहे. आता थोडं गरम पाणी पितो आणि लगेच पुढून निघतो मी. काका पुढे नाश्ता करण्यासाठी हॉटेल असतील का. ठीक आहे चालेल. धन्यवाद काका रात्री मदत केल्याबद्दल. आता इतकाच व्हिडिओ पब्लिक केला आहे मी. आणि कमेंट एवढे जास्त आलत्या का नाही सांगतो तुम्हाला यूट्यूबला आपल्याला. मला एक सांगा व्हिडिओ बघितला की 2 मिनिटानंतर तुमच्या कमेंट येते त्या 2 मिनिटामध्ये तुम्ही कसा रे एवढा सगळा व्हिडिओ बघून लगेच कमेंट करता. मला लई मोठा प्रश्न पडला आहे. मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे. आतापर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारला पण आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही सर्व म्हणजे जी व्हिडिओ बघता तुम्ही माझा ती संपूर्ण व्हिडिओ बघून कमेंट टाकता का व्हिडिओ बघायच्या आधी कमेंट टाकता. माझी पहिलं कमेंट गणेश भाऊ माझं हे माझं ते. ठीक आहे असं द्या. प्रेम छान देता तुम्ही. धन्यवाद मनापासून. आता निघू पुढं थोडी अपडेट बघून लगेच पुढे निघायचं आहे. टाईम झाला आहे 9. तर हर हर महादेव. आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. आणि हे पाणी 1-2 दिवस झालं दिवसा पाऊसच आहे ना या. रात्रीलाच पाऊस येतो आहे. मला काही समजणं झालं या मंडळी. आता इतक्यात एक सीन माझ्या संग घालला. तुम्हाला सांगा काय घालला तो सीन असा घालला का नाही. मी सायकल घेऊन रस्त्यावरून चाललो होतो. एक पाठीमागून एक ताई आली आणि ताई मला म्हटले की तुम्ही तेच आहे ना जे तुम्ही फॉरेन रायडरसोबत कधी कधी बोलता इंग्लिशमध्ये. नंतर ना तुमचं पत्र्याचं घर आहे तुमची आई हे तुम्ही व्हिडिओ टाकला. हो मीच आहे. अरे मी तुमचा व्हिडिओ बघते. मी तुम्हाला फॉलो केलं या. आणि मी ॲक्च्युली बघत होतो की मला नाश्ता कुठे भेटतो सकाळ सकाळ मी हे बघत होतो. ठीक आहे. ती म्हणले मी नाश्ता करून देते. म्हणले तुम्ही पुढे आमची खानावळ आहे तर पुढे जाऊया. म्हणजे योगायोग बघितला काय आहे ते. तर चला जाऊ आता त्यांच्या इथं नाश्ता करूया आपण. कांदे पोहे खाऊ मस्त मध्ये मला खूप आवडतात. चला जाऊ पुढे आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया. तुम्हाला पण घेऊन येतो की सांग. चला
आलो मी आ छोटंसं अहो असू द्या मन मोठं आहे ना आपलं बस ठीक आहे धन्यवाद अच्छा ताई म्हटल्या चपाती आणि चहा जमेल का म्हणलं हो ठीक आहे चालून जाईल खाऊ आणि नंतर निघू पुढे मला कुठे गेले ते ऑनलाईन फिरले ते खूप मी त्यांचे व्हिडिओ बघितले तेव्हा त्यांना जाताना बघितलं मी आता बघितलं गोप्रो वगैरे आहे म्हणजे निघालेलं आहे कुठे अरे नाही म्हणजे मी त्यांचे डोळे आणि त्यांना बघितलं ना तेव्हा बोलले ह्यांना बघितलंय काहीतरी कपल होते ते आणि, ते काहीतरी कुठेतरी देशामध्ये होते. ते कॅनडावरून आले होते आणि ते मला काजामध्ये भेटले होते चायना बॉन्ड्रीला Yes, yes. हां कॅनडावरून आणलेलं व्हिडिओ मी नवरा बायको होते थोडे हां ते किल्ल्यावरची बघ छान चपाती खायची म्हणलं की मला माझ्या जुन्या घराची आठवण येते एक यामध्ये मी 20 वर्ष काढली त्यामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या अरे वा मस्त एकदम मस्त ह्याला ना असं या बैलांना ना इथं असं नुसतं गोल 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 फिरवतात नुसतं चिकल करतात हा जो आवत आहे ना हा दाबायचा नाही खाली आता इकडं लोकांनी शेती करायचं प्रमाण लय कमी केलं इकडं ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं हे रानातले माहिती रानातले जे जनावर आहेत ते हो आणि मी म्हणजे काय लोकांनी बरीच शिकले अच्छा इकले पण इकडे कोकणामध्ये तर शेती विकायला परवानगी नाही ना परवानगी नाही म्हणजे इतकाच आता शेवटी काय पण आपल्या परवानगी नाही परवानगी नाही ना मी आजच ऐकतो म्हणजे तसं नाही म्हणजे गावातले लोक ग्रामपंचायतवाली हे म्हणतात ना बाहेरच्या लोकांना जमिनी द्यायच्या नाही त्या नाही बरोबर आहे कारण की आता आपलं कोकण जर आता आपण जर नाही ठेवलं तर या दुसऱ्या लोकांना जर आपला कोकण जर असं जर चालू राहिलं म्हणजे जर असं जर चालू राहिलं तर कोकण राहणार नाही भंगार कोकण राहणार नाही कारण की पहिली किती दाड धडप शेती असायची लोक असायची गावागावात हे संपूर्ण बागायत दिसते ना हां हां तर अगदी तुम्हाला 3 किलोमीटर 3, 4, 5 किलोमीटरच्या अंतरावर हा. ज्या माझा परिसर सांगतो अच्छा तो अगदी आहे ना हा डोंगर दिसतोय ना हां हां तिथपर्यंत संपूर्ण शेतीचा प्रधान होता अच्छा आता हा आता आता त्यातला काय माहिती आहे पाव आणि पाऊन सुद्धा राहिला नाही अच्छा हो पाऊनपेक्षा बोलत तरी चालेल म्हणजे कोकण धोक्यामध्ये म्हणायचं लोकांमध्ये आहेच इकडे स्टेडियम झालं अच्छा क्रिकेटचं अच्छा कुठे झाले हे इकडे ह्या डोंगराच्या पलीकडे वरती अच्छा हं, इकडे आहे जमिनी विकून स्वतःच्या म्हणजे आपली लोक जमिनी विकायला लागली हां आणि काय माहिती आहे आता त्या लोकांनी कमरेखाली गाडी घेऊन हां आता ही मिळायची मुश्किल झाली बघा काय लोकांची पण येणाऱ्या काळामध्ये शेतीच माणसासाठी जगण्यासाठी मेन पर्याय आहे म्हणजे आई बोलतात तेच आहे ना ही ह्यातून आपण माझ्या- निघलो ही बरोबर माझी आई आहे तो माझा बाप आहे बरोबर आहे. निसर्ग हा माझा बाप आहे बरोबर आहे. बरोबर ना बरोबर ही आहे. माझी धरती माझी आई आहे बरोबर आहे, अगदी. ती मला फिरवते वाटली चिटली बरोबर आहे, right. मी शेतकरी आहे पण मला बरोबर. बोलायला भारी लागतं बरोबर भारी आहे बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे तर मंडळी तुम्हाला एक सांग का माझ्या मनामध्ये ही गोष्ट बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगायची होती कोकण जे आहे ना कोकण हे खूप मोठ्या धोक्यामध्ये सल्ला का धोक्यामध्ये सांगतो ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो आपल्या म्हणजे जेवढी बी कोकणामधली जी माणसं आहेत ना प्रत्येक गाव खाली सध्याला तरुण पोरं 1 ते 2 गावात पोरं असतील नाही तर नाही ती पण प्रत्येक गावामध्ये जेवढी काय गरज आहे ना सर्वांची पोरं आहेत ना सगळी मुंबईला असतात कामाला तर लोकांना शेती करायची कमी केली काही जणांना शेती करायची बंद केली जर काही जण करतायत तर त्यांना जी इकडे डुकरं मोर आहेत ना तर ती रानामध्ये उद्ध्वस्त करतात शेती केल्यानंतर ना तर त्यामुळे लोकांना शेती करायची बंद केली आहे आणि आता इकडलीच काही लोक जी आहेत ना जी माणसं आहेत आपली मराठी माणसं ही शेती विकतायत आता सध्या मी भरपूर ठिकाणी बघितलं शेती विकतायत आणि ही जर शेती विकली ना ही बाहेरची लोक शेती घेत आहेत आणि त्यानंतर त्या जागेला फ्लॅट उभा करतायत कोकण जास्त दिवस राहणार नाही म्हणजे लगेच 10-12 वर्षानंतर ना कोकणाची अवस्था पूर्ण तुम्ही हिरवळ बघता ना ही हिरवळ तुम्हाला खूप जास्त कमी प्रमाणामध्ये बघायला मिळणार जर तुम्हाला कोकण जपायचं आहे ना तर मुंबईमध्ये जी आपली माणसं येते ना त्या माणसांना गावामध्ये येणं भाग यायला लागणार नाही तुम्हाला गावामध्ये तुम्हाला शेती थोडीफार तरी करायला लागणार नाही कारण की तुम्ही जर पैशाच्या मागं पळाला ना तर आपलं कोकण राहणार नाही ही पण मी सांगतो अजून पण सांगतो मी आणि ही गोष्ट तुम्हाला कोणाला बरोबर वाटेल कोणाला चुकीची वाटेल पण ही गोष्ट 1,00,000% खरी आहे ह्या जमिनीची किंमत 10 वर्षानंतर ना तुम्हाला किंमत कळणार ना आपल्या कोकणाची काय आहे ती आणि त्यावेळेस तुमच्या हातामधून वेळ निघून गेलेला असणार लक्षात राहून द्या मामा बरोबर बोललो ना मी Yes, धन्यवाद बरोबर बोललो एकदम खरं आहे. हां तर ते सांगतो या आपलं कोकण जपा कोकण धोक्यामध्ये मी अजून पण सांगतो खूप जास्त धोक्यामध्ये आणि मलाही तुम्हाला सांगायचंच होतं मला सांगायचं तुम्हाला मी सांगितलं ते आज तर कोकण धोक्यामध्ये या कोकणाला वाचवायचं हे आपल्या हातामध्ये लक्षात राहून द्या त्यामुळं गावाकडे या थोडीफार शेती करा
नंतर मुंबईला जावा. पण ह्या गोष्टी करा, नाहीतर आपलं कोकण राहणार नाही, लक्षात राहून द्या. मी आता पण सांगतो या, आणि बिंबीची डाटापासून सांगतो मी. मामाच्या तोंडून जागा ना. मामा पहिली मला सांगा मामा, 20 वर्षापूर्वी कोकणमध्ये कसं होतं? एकदम दौलत नाही करताना म्हणजे दुकानावर ना काय माहिती आहे तुम्हाला, डाल बोलताव ना हा. डाल वगैरे काय आणतात हा. ते आम्हाला विकत आणायला लागायची नाही. नव्हती लागत. कारवा, पावटा हां हा आणि उडीद हा. हे आम्ही प्रत्यक्ष स्वतः केलेलं आहोत. सगळं. आणि ह्या डोंगरावरती आहे ना आम्ही नाचणी आणि वरी पण केलेलं आहे. अच्छा नाचणी वरी अच्छा. हो केलेले आहोत ह्या डोंगरावर, हां ती पण दुसऱ्याच्या जमिनीवरती. एवढं बरोबर. आम्ही त्यावेळेस कसलेले माणसं आहोत. काय म्हणता मावशी, काय चाललंय? शेती चालू दिसते या. ऊस आहे माझ्या पण रानामध्ये. काय काय पिकतं तिकडं? आमच्या इकडं पिकतं ऊस पिकतो, डाळिंब पिकतं, पेरू, केळी, नंतर ना बऱ्याच अशा गोष्टी पिकतात. जास्त करून ऊस आणि केळी आणि डाळिंब जास्त असते आमच्याकडे. तसं तुमच्याकडे कोकणामध्ये काय नुसतं भात? हां बर. 10 वर्षापूर्वी शेती कशी असायची कोकणात? अच्छा. आणि त्यात आणि आताच्यात काय फरक पडला या? तवाच्यात ना आताच्यात काय फरक पडला या? आणि हा सगळा सरकारी बियाणा पहिला असा गावठी असायचा. अच्छा, म्हणजे गावातल्या गावातच तयार करायचं आणि गावातच लावायचं. अच्छा असं होता. आता हा सगळा आम्ही सरकारी आणतो पेरायला. अच्छा अच्छा पाऊस पडला तर हा होतो. बरोबर आहे. काय मग काय ते काळा दाणा पण खराब होणार, पोचा होतो दाणा. हां तसाच झाला. काळा पडला दाणा, 4 पायलीनं तांदळी होती जिंदगी लावाने अशी. अच्छा यंदा पाऊस आहे म्हणजे काहीतरी. अरे अच्छा हे अच्छा एक एक अच्छा तुम्ही एक एक उपडताय? हा असे एकदम नाही सगळे उपटायचे, मग ते तुटणार. अच्छा अच्छा असं एक एक लागते काढायला. हा एक एक काढायला लागतं. आता असे एकदम तू धरलं तर ते सर्व तुटणार. हां अच्छा अच्छा, म्हणजे ह्याचं सगळं बूड निघाय पाहिजे. अच्छा ते मूळ आलं पाहिजे हे. अच्छा हे मूळ आलं पाहिजे ह्याचं. हा. मूळ आलं तर रोप तयार झाला ना. अच्छा मला नाही होणार लय मला तर एवढं होणार नाही तुमच्या एवढं. हे एवढंच काढलं मी. असू दे बाबा. 5 मूठ काड्या काढल्यास ना बस. पाऊस आल्याच्या नंतर मग जाणार कशी लावली तू? हे पाठीमागं त्यामुळं लावायचं, पाऊस आला की डोक्यात घ्यायचा. लगेच घ्यायचं. हे मस्त आहे. अरे वा. झालं मंडळी, मस्त मध्ये बोललो, थोडं शेतीमध्ये थोडं पाय लावला, हात लावला आणि आता निघालो पुढल्या प्रवासाला. चला काय म्हणता भाऊ? एकदम मस्त. अरे धन्यवाद भाऊ. काय म्हणता? जय महाराष्ट्र. हां सायकलचा प्रॉब्लेम बघा, हे बघा तुम्हाला दाखवतो. ही बघा टायर बघा, पुढे नुसतं टायर बघा आहे का, हे बघा टायर पाक फ्रेमला चिटकायला येतं इकडे, बघितलं यावा. 3 किंवा 4 दिवसामध्ये तुमचा गणेश भाऊ दाभोळमध्ये पोचून जाईल आणि दाभोळमधून जेटीतून पड्याला जाणार आहे. ठीक आहे ना. तर असा काहीतरी फुल्ला प्लॅन आहे. तुम्हाला समजवून सविस्तरपणे सांगणार मी एका ठिकाणी बसून, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आणि जर तुम्ही कोकणातून जर माझा व्हिडिओ बघताय ना, तर ॲक्च्युली आपली भेट होऊ शकते आणि मी तुमच्या इथं येऊ शकतो आणि तुम्ही मला फिरवू शकता. आपण फिरू शकतो दोघं जण मिळून. खूप जास्त भारी पण गोष्ट होऊ शकते त्या. हां हे मंडळी, आपल्या सायकलचा प्रॉब्लेम फक्त एवढ्यावर टिकलेला आहे. दाखवतो काय झालं ती. हे बघा, हे टायर आहे ना ॲक्च्युली चेसीला घासाय आलं आहे, कारण ह्याचं पाठीमागचं ना खूप जास्त हिचं स्पोक तुटलं आहे. ते पाठीमागचं तेव्हा तिकडे एक तुटला या, त्यानंतर तेव्हा ही एक तुटला या, अजून 3-4 स्पोक तुटले तेव्हा. हा एक तुटला आहे, इथं एक बघा, हा एक तुटला आहे, इथं 2 तुटले तेव्हा काय का, इथं 2 तुटल्यात आहे आणि इथं एक तुटला आहे. नंतर इकडं तिकडे खाली भरपूर असं हे लूज झालं आहे. नंतर इथला एक मी काढला आहे. मला बरेच जण म्हणते की सायकल कुठली घ्यावं, जर सायकल घ्यायची असेल तर MTBची घ्या, हिरोची घ्या, कुठली पण घ्या, सायकल चांगली आहे, फक्त थोडी भारीमधली घ्या, नॉर्मल. हा प्रॉब्लेम बघा, तुम्हाला दाखवतो मी इथं कॅमेरा लावून ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे त्यात. बापरे, हे बघा, हे बघा, हा जो राईटवाला रोड आहे ना, ह्या रोडवरून आपल्याला जायचं होतं, पण आता आपल्याला दापोलीला जायचं आहे ना, तर त्यामुळे आपल्याला ह्या सरळ रोडवरून जायचं आहे.
वाचला आज, म्हणजे देवाच्या कृपाने एवढा भारी वाचला का नाही सांगतो तुम्हाला. मी जस्ट ह्याला उचलायचं म्हटलं, जो पाऊस आलाय ना, धो 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 पाऊस आलाय. मला काय करायला कळलं, मी सायकल आतमध्ये घातली, आतमध्ये ठेवायचं पण ह्याला समजा मला नीटनेटकं. काय सांगू यार तुम्हाला, नशिबच माझं लय मोठं म्हणायला लागेल खरंच. वाचलो आज, जाम वाचलो. अरे बाबा हे बघा अवस्था, बघा अवस्था, सगळं पाणी, अवस्था. हा काय बोलता. हा कुठे चालला. दापोलीत चाललोय. मी पण दापोलीला. आता दापोलीला जाताना आपल्याला चढ आहे का हो, असा प्लेन आहे रोड. चढ आहे. अच्छा, दापोली सायकलचं दुकान आहे ना. हो आहे. मला सायकलचं काम करायचं आहे. मार्ट म्हणून आहे, केळसकर महाराजांचा पुतळा आहे ना, हां हां, तिथे जा, लेफ्ट साईडला जा, श्री सायकल मार्ट म्हणून आहे. श्री सायकल मार्ट. काम रिपेअरिंग करतं चांगलं. श्री आणि नित्यानंद एक नंबर आहे. सायकलचा दापोलीत तोच आहे. ठीक आहे. तर मंडळी आज आपण जाणार आहोत एक अशा मंदिराकडे जे खूप जास्त पांडवकालीन आहे आणि ते खूप जास्त आतमध्ये जंगलात आहे. ठीक आहे. आता हा रोड आहे ना वरचा, हा दापोलीत जातो आणि हा खाल्ला रोड जातो मंदिराकडे. ठीक आहे. तर हा रोड मंदिरापासूनच ह्या रोडला पुढे जॉईंट होतो आहे. तर इथून काहीतरी 1-2 किलोमीटरवरती मंदिर आहे, केशवराजचं मंदिर आहे. केशवराज म्हणजे भावांनो खूप जास्त जुनं मंदिर आहे, हे पांडवकालीन मंदिर आहे आणि ते हे जंगलामध्ये या. आणि तिथं आता तुम्हाला तर माहिती आहे, जंगल म्हणलं की वॉटरफॉल्स आले, नदी आल्या, झाडं झुडपं आली. तर ती गोष्ट बघण्यासाठी आपण ह्या खाल्ल्या रोडवरून निघालेलो आहे. तर चला जाऊया, एकदम मस्त मजा करत आणि ड्रोन सीन कसा वाटला एन्जॉय करा. अजून पुढे जाऊन मस्त ड्रोन सीन घेणार आहे. चला. हाताला पण लागले ना, ही बघा, ही हाताला पण लागलेलं आहे. त्यातमध्ये पाऊस येतोय म्हणजे काय बोलायचं आता. आई ग, 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये पाऊस गायब होणार हा, सांगतो तुम्हाला. बघा आता. वा, चला. तीनच मिनटं आला, पण अक्षरशः अपदा करून गेला थोडी. अरे मी कसल्या जागेला आलो या, तुम्हाला माहिती आहे का मी कुठं आलो आहे ते. तर मंडळी आपण कोकणामधल्या एवढ्या सुंदर गावात आलो आहे का नाही. आता मी तुम्हाला थोडं जगभवानं दाखवील. तुम्ही बघा एवढं भारी प्लेस आहे ना. वाव, एवढी भारी शेती इकडं, एवढी भारी घरं आहे ती. आणि इथं उभा आहे ना, तिथून एक पूल आहे, त्या पुलाखालून पाणी जात आहे. बघा तुम्ही काय दिसतंय ती. काही सांगू मी मित्रांनो तुम्हाला सध्याला, ही ठिकाणच वेगळं आहे. तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे एक घर आहे, त्याच्याकडनं भाता शेती, ती एकटंच घर आहे तेवढं मध्ये. आणि असं वाटतं की स्वप्नाच्या दुनियेत आलो आहे पूर्णपणे. चला थोडा ड्रोन सीन तर बनतोयच ना. हे काय आहे अजून मला समजलेलं नाही एवढं, काहीच तरी काही. हे कोकणामध्ये या का रानात केलं या, हे कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. मला तरी काय समजा नाही काय भानगड आहे ती. ह्याला एक इथं पाईप लावला आहे आणि काय आहे मला माहीत नाही. ह्याला इथे एक आडवी विट आहे आणि खाली एक विट आहे, असं उतरण्यासारखं. अंडरग्राउंड घर तर नाही ना इथं खाली. वैसा भी हो सकता आहे. एकदम मस्त असं वाटतंय, खूप जास्त भारी वाटतंय. चला पुढे जाता मंदिराकडे. मस्त असं वाटतंय. दादा मंदिराकडे जायला रोड कुठून आहे? केशवराज ते पांडवकालीन मंदिर आहे ना. किती लांब आहे इथून? किती लांब आहे इथून? 10-15 मिनिटं जाते. अच्छा, अरे चढ आहे.
बापरे चढाय. अरे अरे मी कसल्या ठिकाणी आलोय. अय्यप्पा काय जागा आहे यार. बापरे एवढा मोठा चढ नाही. चढायची पण एक दिशा असते मान्य आहे मला, पण एवढा मोठा पण नसावा ना चढ. मला त्या मंदिराकडे जायचं होतं पण ते कॅन्सल झालं या. कशामुळे माहिती आहे का, सायकलचं टायर घासायला लागलं या. 1 किलोमीटर जायचं या, पण फुल उतार आहे नंतरनं चढ आहे. तर ह्यातमध्ये काय होतं ना, सायकलच्या टायरावर खूप जास्त लोड येतो. ज्यावेळी 8 किलोमीटरवरती दापोली या, दापोलीमध्ये जाऊ सायकलचं नीट काम करू. सायकल जर नीट असते ना, खरंच भाऊ मी मंदिरापाशी गेलो असतो. खूप जास्त भारी मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. हा चला मंडळी, हे जे घर बघताय नाही, हे घर 1959 मध्ये बनलेलं घर आहे. किती वर्ष झाली या घराला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि ह्या घराची डिझाईन जर बघितली ना, पूर्णपणे एकदम वेगळी आहे. चौकोनी घर आहे, पुढं असं माळवाद निघला आहे बसण्यासाठी म्हणा काय म्हणा. आणि ह्याचा दरवाजा खूप मोठा आहे, म्हणजे एका भिंती एवढा एक दरवाजा ह्याचा मोठा दिसतोय ती. आणि खूप वेगळ्या प्रकारचं घर आहे, खूप वेगळ्या प्रकारचं. म्हणजे पहिल्या काळामध्ये नुसतं एक चौकोन घराचा असा होता, पहिला चौकोन नुसतं एक राहायचं आहे म्हणून. आता नंतरनं काय टेक्नॉलॉजी निघली त्यानंतरनं, पण ही जुनी खरी घरं ही आहे ती बघा. किती वर्ष झाली या घराला, मला कमेंट करून सांगा किती वर्ष झाली गड्याला. चला मला बघितले कोकणात आलेले बोलले कुठे एक झाड आहे ते मला बघितलं. आता हे पाठीमागचं गाव आहे ना इथं, शूट घेतला. अच्छा ड्रोन सीन घेतला थोडा. केशवराला किल्ल्यात नाही नाही दापोलीमध्ये जाऊन आज नीट करायचं. हो आता इथे दाखवल्याशिवाय नाही. हां तुम्ही केलं हो इथे मंडळी 15 मिनिटापासून ब्लॉग चालू केला. बोलायच लागेल नाही मला, बोलायच लागतं. तर मित्रांनो, पाठीमागच्या या रस्त्याने आलो या. आणि काय सांगू तुम्हाला, एवढी भयंकर आप झाली का नाही माझी, भयंकर आप झाली. फायनली मेन रोडला लागलेलो आहे मी. ही बघा बघा, हा मेन रोड लागलेला आहे. आणि पडेल तिकडे गाडी थांबली, ती गाडीवरून आली इकडे खाली. कशामुळे आली माहीत नाही. गाडी एक माणूस आला वरून खाली इकडं, गाडी थांबली. काय म्हणतात? एकदम मस्त मस्त. बाकी काय एकदम मस्त, एकदम मस्त. दौरा कुठे आहे? तिकडे चालू आहे तो कोकणामध्ये. बाकी काय बाकी काय मस्त. राहिला तू कुठं? सोलापूर. नाही आता राहणार कुठे तुझा दौरा? आजचा गणपतीपुळे. ओके, आता इकडनं कुठल्या मार्गे, दाभोळ मार्गे का? हां दाबळ मागे. ओके, बाकी जेवण काय? हां जेवण झालं माझं. हां फोनपे काय, जीपे काय? जीपे काय? नाही नको. अरे घे रे, आहो, आज दे रे. आहो नको नको. अरे घे, आहो, दे लवकर. आहो, अरे नको. दे रे, आज दे लवकर. आहो नको. आज दे रे. आहो नको अरे खरंच. दे रे. आहो नको. अरे दे. आता जातो तर बघितलं मी, साईडवर जातो बघितलं. नाही बघितलं मी, तुम्ही गाडी थांबवलं गेला. मी एका मिनिटापूर्वी किती पटकन दे, पटकन. आहो नको ऐका की. अरे दे रे. आहो, नको. अरे दे, परत भेट होईल आहो नको. एकदम मस्त, एकदम मस्त. आता ह्याला चाललो या, दापोलीला चाललो आहे. एकदम मस्त प्रवास चालू आहे. श्रीवर्धनवरून आलो आहे आता दापोलीवरून दाभोळ, गणपतीपुळे. सांगितलं नको नको नको. आणि हा इथं बघा हेल्मेटमध्ये पैसे आहे बघा. मी त्यांना म्हणतोय राव दादा नको. अरे अरे किती दिलं ते? अरे एक मिनिट. अरे किती पैसे देऊन गेलं ते मला ते? 1000, 200, 300, 400, 500, 600, 400, 5000. अरे 3000 रुपये देऊन गेलं ते. मी सपनात तर नाही. अयो हे 1000 नाही. अरे हां 2000 आहे, सॉरी 2000 आहे. मी फपारलो. हे 500, 500, 1000, 1100, 1200, 1300, 1500, 1700, 1800. अरे 2000 रुपये देऊन गेलेत दादा मला. 2000 देऊन गेलेत.
मी त्यांना म्हणतोय दादा नको पैसे, दादा नको पैसे, दादा ही पैसे त्यांना मला दिलतंय. मी कुठल्या तरी गोरगरिबाची मदत करेल थोडीफार, कुठल्या नाही कुठल्या तरी गोरगरिबाची मदत मी नक्कीच ह्या पैशाने करणार. मी असं पैसे मला ठेवणार नाही. हा थोडंफार ठेवेल मला, पण नाही म्हणलं तर 1000 रुपयाची तरी मदत मी गोरगरिबाला करणार थोडंफार, काही नाही काहीतरी ह्यातनं, आणि नक्कीच करणार, तुम्हाला दाखवणार पण ती. चला बोललो फोटो रायडर मी लय आधी बसतोय, म्हणजे तू जेव्हा घाटर असायचं असता व्हिडिओ बोलत तेव्हा बसता बघायचं आईच्या का खरंच रे खतरनाक आला म्हटलं. मला वाटलं जरी जरा वाटलं आता इथं आला वाटलंच रे खतरनाक. वाटत नाही की आता तेव्हा इथलं व्हिडिओत बघितलेला असं वाटतं की आता बघतोय खतरनाक. एक फोटो काढला, एक फोटो घ्या ना, फोटो घ्या. कुठल्या इथं राहील हो दाखवले. म्हणतोय नेटवर्क का जात असेल हे बघा, ही नेटवर्कची वायर आहे आणि ह्याच्यावर बघा पूर्णपणे झाडाचा फटा पडला या, आणि ती वायर तुटली इकडे साईडनं, ह्यामुळे इकडं नेटवर्क नसतं, बघितलं ना. तर त्यामुळे इकडे जिओला म्हणा कुठल्या सिम कार्डला लवकर नेटवर्क भेटत नाही, हे असे प्रॉब्लेम होत राहतात, समजलं का. त्यातमध्ये खूप जास्त संघर्ष करून मला व्हिडिओ अपलोड लागतो करायला. तर मंडळी फायनली आपल्या सायकलचं काम चालू झालेलं या. एवढी जास्त पाठीमागचं अजून हे आहे, ते येताना अजून एक स्पोक अजून तुटला, त्यात म्हणजे टायर पाक चेसीवरती टेकायला लागलं, घासायला लागलं. तुम्हाला दाखवतो बघा काय झालं ते, पाक्या इथं घासायला लागलं होतं. तर त्यामुळं नशीब पण माझं किती चांगलं, जसं जसं दापोलीच्या जवळ यायला लागलो ना तसं तिचं काम जास्त वाढत गेलं. ठीक आहे, तर बस आता एक तासाभरामध्ये सगळं काम उरकून घेतो, आणि त्यानंतर ना अजून फिरावून आपल्याला माघारी मुरुडला जायचं आहे, आणि मुरुडमधनं मग नंतरनं कंटिन्यू राईड आपली फुल्या साईडला सुरुवात करायची. तर हिचं काम करून घेतो. मेन गोष्ट की आधी सेल्फी स्टिक घ्यायची, ही सेल्फी स्टिक नसल्यामुळं साईड अँगल सीन मला काहीच घ्यायला नाही. तर ह्यांचं काम होस्तोर मी जाऊन थोडं मार्केटमधनं सामान घेऊन येतो. चला, एक सबस्क्रायबर दादा भेटले मला हे इथं, आणि ती करडेमधले आहे. ठीक आहे, तर मग ते मला काय म्हटले की तुमच्या आज मी राहायची व्यवस्था करतो, जर तुम्ही आज करडेमध्ये पोचला किंवा मुरुडमध्ये पोचला तर खूप जास्त भारी गोष्ट होईल ही माझ्यासाठी. जर आपण पोचलो ना करडेमध्ये तर आज आपली राहायची व्यवस्था ती करू शकतात, तिथं रूम ही घेऊन देतो म्हणल्यात मी. तर ठीक आहे, मी आता जरा थोडं दुकान बघतो जिथं मला सेल्फी स्टिक भेटून जाईल. चला, तर मंडळी या पाठीमागच्या दुकानामध्ये तर मी गेलतो बरं का, पण तिथं खूप जास्त छोटी सेल्फी स्टिक आहे. ठीक आहे, त्या सेल्फी स्टिकनं माझा कॅमेरा पडून जाईल. तुम्ही जर सेल्फी स्टिक घेताना कधी पण तर जी खाली जिथं दांडकी असते का नाही, जी अशी जमिनीवर टाकते ती थोडी लांबकी घेत जावा, म्हणजे जरी हवा आली ना तरी ती तेवढा हवेला दाबून धरू शकतात, सेल्फी स्टिक पडून देत नाहीत लवकर. तर सायकल पुढंच लावली का मला, आणि मला इकडे पुढंच आतमध्ये मार्केट आहे, तर इकडे पुढंच जायचं या. चला बघू आपण इकडे भेटते का कुठं, नाहीच भेटली तर मग त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला, तेच घ्यायला लागेल. मला एका दादांनी ना एका हॉटेलमध्ये आणलं आहे, आणि ते कोण आहे ना मला तुम्हाला दाखवायचं आहे, तुम्ही त्यांना ओळखता या. तर दादा आपलं नाव काय आहे? माझं गणेश पारधी. काय नाव आहे? गणेश पारधी. गणेश, तुमचं पण नाव गणेश आणि माझं पण नाव गणेश. आणि मेन गोष्ट काय सांगू का, दादांना मग तुम्ही बघितलं, दादांना मला मदत केली ती. माझ्या हेल्मेटमध्ये त्यांना पैसे ठेवून गेलं, तर मी नको म्हणलं तरी दादांना मग त्यातमध्ये पैसे ठेवलं शेवटी. केव्हापासून व्हिडिओ बघताय माझं? जवळजवळ वर्ष तुमचं. वर्ष? हां, वर्ष झालं. दादा वर्षापासून आपलं ब्लॉग बघतात आहे, खूप जास्त भारी वाटलं. आणि दादांना आज माझी रात्रीची इकडे राहायची सोय केली आहे. टेंटमध्ये खूप जास्त उकारतं, खूप जास्त उकारतं आहे टेंटमध्ये. रात्रीच्याला पाऊस येतोय, भरपूर अपदा होती. तर दादा म्हणलं आजचा मुक्काम कुठं आहे, त्यांना म्हणलं बघू आता, सायकल तर लावली का आम्हाला, मग बघू म्हणलं कुठं होती मुक्काम ती. दादा म्हणलं मी एक मित्राचा आहे एक फार्म हाऊस, मग तिथं मग बुकिंग करून ठेवतो तुमच्यासाठी, जासाल का? चालतंय म्हणलं. मग आज रात्रीचा मुक्काम पण रूमवरच होईल बहुतेक, बघू आज काय होतं. तुम्हाला भेटलो, आणि तुमचं जे चालू आहे प्रवास, हां, तुम्हाला पुढे शुभेच्छा आणि असंच प्रगती हो. धन्यवाद. खूप छान वाटलं मला भेटल्यानंतर. भारी वाटलं ना? भारी वाटलं, एकदम भारी. एकदा आमच्या घरी एकदा नक्की. तर अशी आपली माणसं कुठून भेटत राहतात, भारी वाटतं खूप जास्त. आज माझी लॉटरी लागली, आज लॉटरी. कशी लॉटरी लागली तुम्हाला सांगतो. लॉटरी म्हणजे खरंच लॉटरी लागली, का झालं माझं काम. आज सीनच असा काहीतरी घडला आहे. आज मला सकाळ लई ताप पण पडला, पण ह्या तापाच्या पाठीमागं एक गोड गोष्ट घडलेली. काय घडली एका मिनिटात सांगतो. सायकल इथं दिसते ना तुम्हाला, या सायकलचं सगळं काम केलेलं आहे. ठीक आहे, तर लॉटरी काय लागली सांगतो आधी, नीट आहे का. ही आहे ना, ही सगळं अख्खं चेंज केलं आहे, नंतर हे डिस्प्लेट नंतर हिला चेंज केली, ही पूर्ण अख्खं सगळं नवीन टाकलं. ठीक आहे ना, ब्रेक पॅड ही सगळं नवीन टाकलं. ठीक आहे, लगभग आपल्या सायकलला जे खर्च आला ना, लगभग नाही म्हणतात 1,500च्या वर खर्च गेला सायकलचा सगळा. ठीक आहे ना, आणि त्यातमध्ये जी मला दुपारी जे भाव भेटलं होतं का नाही, त्या भावानं मला 2,000 रुपये दिलं. तर हे तर माहिती सगळ्यांना.
त्यानंतर तेच भाऊ मला मागाशी अजून तिथंच भेटलं. मी ज्या ठिकाणी सायकल लावली होती का नाही काम करायला, त्या ठिकाणी मला अजून ते भाऊ भेटले. तर ती खूप मोठ्या ऑफिसमध्ये असतात, ठीक आहे. त्याच्यावर 5 स्टारमध्ये राहणार आहे. हां भाऊ, खरंच मी चेष्टा करत नाही. म्हणजे सकाळी एवढा ताप पडला का नाही, अक्षरशः खूप ताप पडला. त्यानंतर आज संध्याकाळी गोड झाली खूप जास्त. पण जास्त पण 5 स्टारमध्ये राहणं चांगलं असतं. नंतर ह्या गोष्टींची सवय लागते. त्यानंतर मी कॅम्पिंग कसं करणार, झुळझुळ पाण्याचा आवाज कसा ऐकवणार तुम्हाला मी. उद्या काय सकाळच्याला तुम्हाला काय आतल्या पाण्याचा आवाज ऐकू का तिथल्या, असं झालं आहे ना मला. चला, त्या ठिकाणी सायकल लावली. आपण निघालो रूम नंबर 203मध्ये, ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये. भाऊ बुकिंग केली. भाऊ ही लई महागाची रूम माहिती, इथं बुकिंग झालं आहे. तर चला जाऊ आपण. मला तर विश्वास होत नाही कधी कधी अशा गोष्टींवरती. तुम्हाला रूम बघायची का कसली दिली मला. मी माझ्या जीवनात कधी असली रूम घेतली नाही काय जीवनामध्ये. इथं AC कंट्रोल भितळ आला. आई शपथ, ही बघा AC कंट्रोल इथं भितळ आला भाऊ हिचं. ही बघा का वर AC एवढा मोठा. आई शपथ, गादी कसली असतात मला तर वाटतं. गादी बघूया थांबा एकदा. अयो खतरनाक आहे भाई ह्याचा विषय, तर खूप खतरनाक विषय ह्या रूमचा. भाई काय रूम आहे, क्लासिक, पूर्णपणे क्लासिक. एक दिवशी आईवडिलांना असल्या रूममध्ये घ्यायचं भाऊ, असल्या. ही बघा साईडला, हे बघा खाली, हे बघा खाली असं काहीतरी इथनं दिसतो ना जरा. हे उघड. अच्छा उघडलं काय काय. ही बघा इथनं असं काहीतरी नजर आहे पूर्णपणे. आणि आता अंदर में हम. वा भाई, ह्याची सवय नंतर लई बेकार असते या. चला आता मी काय करतो, मी आता आंघोळ करतो आधी. आता काही व्हिडिओ वगैरे काय एडिटिंग करणार नाही. आता मी डायरेक्ट उद्या सकाळच्याला पहाटे 4ला उठून ब्लॉग एडिटिंग करणार आहे. उद्या सोडणार आहे. आता झोप लई लागली, झोपून जातो. लई भारी झोप लागणार आहे. आज AC लावला आहे मी मस्तमध्ये, खूप जास्त भारी वाटते बघा. AC लावलेला आहे, मस्त झोपतो. खूप भारी रूम आहे, खूप जास्त भारी रूम आहे. मी त्यातच झोपणार आहे बघा आज. एकदम मस्त टावेल तिकडे चड्या बिड्या टाकल्या वळायला, नो टेन्शन. 5 स्टार असं तर 6 स्टार असो, आपले कपडे कुठं पण वाळत राहणार आणि टावेल पण वाळत राहणार. AC खोल, हाताला लागलेलं बरं व्हायला लागलं आहे, तसं दुखतं आहे थोडं. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तसंच आपल्याला तिथनं पुढं वेळणेश्वरकडे निघायचं आहे आणि तिथनं पुढं दाभोळला निघायचं आहे कोकण किनारपट्टीनं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.